तिला बातमी आहे उत्तरेतील पावसाची। उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीर, आसाम आणि गुजरात राज्यामध्ये मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे। जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झालं तर रियासी, अखनूर, नौशेरा आणि उधमपूरमध्ये नद्यांना पूर आला। इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। तर गुजरातच्या वलसाड आणि नवसारीमध्ये पावसाने थैमान घातलंय। शेकडो गावं पाण्याखाली गेली आहेत। युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत आहेत। त्यासोबतच आसाममध्ये सुद्धा पूरस्थितीमुळे हाहाकार माजलेला आहे। आतापर्यंत आसाममध्ये 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। दक्षिण गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे अत्यंत भीषण रूप या ठिकाणी धारण केलं आहे। या पावसाने वापी इथल्या अवध बंगला सोसायटीमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। या सोसायटीचे तळमजले पूर्णपणे बुडाले। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक आलिशान कार पाण्याखाली गेल्यात। ही दृश्य आपण बघू शकतोय। वापी गुजरातची ही स्थिती आहे। या ठिकाणी पार्क केलेल्या या गाड्या आहेत, मात्र त्या अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये बुडाल्याचं पाहायला मिळतंय आणि जवळपास सर्वच गाड्या या पाण्यामध्ये बुडाल्याचं दिसतंय। म्हणजे एखादी छोटी गाडी असेल, एखादी मोठी असेल, ज्याची उंची जास्त असेल, तर ती गाडी सुद्धा पाण्यामध्ये बुडण्यापासून वाचू शकलेली नाहीये। आणि या गाड्या आता जर पाणी इथलं थोडं वाढलं तर त्या तरंगण्याची सुद्धा शक्यता आहे। दुसरीकडे गुजरातच्या वलसाडमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। वलसाडमध्ये रस्ते अनेक फूट पाण्याखाली गेलेत। अनेक घरं आणि दुचाकी या पुराच्या पाण्यात बुडालेल्या दिसून येत आहेत। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। कमीत कमी 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी या रस्त्यांवर दिसतंय। लगभग पाणी डूबी गई છે। આ તો હજી શરૂઆતી વિસ્તાર છે। અંદરની વિસ્તારમાં आणि वलसाडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे। जवळपास सर्वच नद्या ओव्हरफ्लो झाल्यात। अनेक भागांमध्ये पाण्याखाली इथले रस्ते गेल्याचं दिसून येते। रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे। प्रशासनानं NDRF आणि SDRF ची पथकं तैनात केली आहेत। ही दृश्य आहेत गुजरातच्या वलसाडमध्ये। आपण बघू शकतो एखादी नदी वाहती असं तुम्हाला वाटत असेल, मात्र हा रस्ता आहे आणि रस्त्यावरून अशा पद्धतीनं पाणी वाहत आहे, ज्यामध्ये रस्त्यात असलेल्या ज्या वस्तू आहेत त्याही वाहताना दिसून येत आहेत। दरम्यान वलसाडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती काही भागांमध्ये निर्माण झाली आहे। रस्ते पाण्याखाली गेलेत। राष्ट्रीय महामार्ग सुद्धा जलमय झाले। रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहनं एखाद्या नदीत किंवा तलावात चालवली जातात तशी दिसतायत। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। हे रस्ते पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे या रस्त्यावरून जेव्हा वाहनं पुढे जाताना दिसतात त्यावेळेला मात्र मोठमोठे ट्रक, जे हेवी व्हेइकल आहेत, ते सुद्धा एखाद्या नदीतून चालवले जात आहेत की काय असा भास होतोय। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। पुलावरून पाणी वाहत आहे, नदीमधून, नाल्यामधून तर पाणी वाहतच आहे, मात्र रस्त्यामधून सुद्धा तशाच पद्धतीनं पाण्याचा प्रवाह आहे, पाण्याचा लोंढा आहे। आणि यामधून जेव्हा गाड्या पुढे जातात त्यावेळेला मात्र एखाद्या नदीमधून तर या गाड्या पुढे जात नाहीयेत ना असा भास होतो। तर गुजरातमधील वलसाडच्या पारडी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। बचाव पथकानं तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं। बचाव पथकानं पुराच्या पाण्यात अडकलेल्या 13 जणांची सुखरूप सुटका केली। वलसाड जिल्ह्यात विविध ठिकाणी बचाव कार्य अजूनही सुरू आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। बचाव कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। जे सामान्य नागरिक आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी पोहोचवलं जात आहे। गुजरातच्या वलसाडची ही स्थिती आहे। अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत आणि रस्त्यावरून फक्त पाणी वाहत नाहीये, तर पाणी हे 3 फुटांपर्यंत वर आल्याचं दिसतंय आणि त्यामधून वाट काढताना जे स्थानिक आहेत त्यांची मात्र दमछाक होते। त्यामुळे इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे आणि लोकांचा बचाव केला जातोय। गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पावसानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे। इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। वापी आणि आसपासच्या परिसरातील रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे नागरिकांना फटका बसलाय। अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेत। वाहन चालकांना वाहनं चालवणं सुद्धा कठीण झालंय।
वलसाडमधील 150 पेक्षा जास्त रस्ते बंद आहेत. प्रशासनानं पाणी साचलेल्या रस्त्यावरील वाहतूक थांबवली आहे. याशिवाय गुजरातच्या नवसारी आणि वलसाडला पावसानं झोडपून काढलेला आहे. नवसारीतील पावसाचा व्हिडिओ समोर आलाय. नवसारीमधील बिलीमोरा शहराला तलावाचं स्वरूप आलंय. काही ठिकाणी संपूर्ण गावं पाण्याखाली गेली आहेत. गुजरातच्या नवसारीमधील वाघरेच मधले बांधकाम स्थळी पाणी साचलं, त्यामुळे हाल बेहाल झाले. ही बांधकामाची साईट होती, मात्र त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचलं, त्यामुळे हाल होताना दिसत आहेत. अंबिका आणि कावेरी नद्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे, त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या बांधकामस्थळी 20 कामगार अडकल्याची माहिती सुद्धा समोर आली होती. त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू करण्यात आलं. याशिवाय इथं बांधकामाच्या ठिकाणी असलेले क्रेन, ट्रक आणि पोकलेन यंत्र पूर्णपणे पाण्याखाली गेले. तर गुजरातच्या वलसाडमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे. त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल किंवा इतरही जे मार्ग आहेत ते पुराच्या पाण्याखाली गेल्याचं दिसतंय. या महामार्गालगत असलेल्या वाघलधरा गावाला तर पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे. निवासी इमारती आणि दुकानं पाण्याखाली गेली आहेत. या परिसरातील गावांची स्थिती एखाद्या बेटाप्रमाणे झालेली आहे. म्हणजे आजूबाजूला संपूर्ण पाण्याचा वेढा दिसतोय आणि गावांचा संपर्क तुटलेला आहे. चहूबाजूला फक्त पाणीच पाणी असं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. आमचे प्रतिनिधी केतन पटेल यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील परिस्थितीचा घेतलेला हा आढावा पाहूयात. गुजरात के दक्षिण जिला में ये तमाम जिला जो है उसमें प्रभावित हो चुके हैं. भारी बारिश की वजह से नेशनल हाईवे नंबर 48 बंद हो गया है. ये कावेरी नदी का जलस्तर बढ़ने से जो उफान पे है नदियाँ उफान पे उसका नतीजा जो हाईवे पे दिख रहा है, ये हाईवे लबालब पानी से भरा हुआ है. ये हाईवे नंबर 48 से वलसाड जिला से पास होके जा रहा है. कावेरी नदी का जल जो समाधि 19 फुट उससे 27 फुट पे बह रही है. ये कावेरी नदी जो 8 से 10 फुट ऊपर से बह रही है, उसके नतीजे से नेशनल हाईवे 48 बंद हो चुका है. मुंबई अहमदाबाद और मुंबई से अहमदाबाद जाने वाला हाईवे प्रभावित हो चुका है. वाहनों की कतार भी लंबी दिख रही है. केतन पटेल, न्यूज 18 इंडिया, सूरत. याशिवाय आसाममध्ये सुद्धा मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे आसामच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरं आणि रस्ते पाण्याखाली गेली आहेत. पुराचा धोका वाढत असल्यानं सैन्य दल, NDRF, SDRF कडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. घरात पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले. आणि आसाममध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. 25 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिवसागर आणि सराई देव जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालंय. आसाममध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त मृत्यू झालाय, तर 60 ते 70 जण अजूनही बेपत्ता आहेत. अजूनही आसाममध्ये पावसाचा जोर कायम आहे. शेकडो गावं पाण्याखाली आहेत. राज्यात युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. यानंतर बातमी आहे पालघरमधली. गेल्या 24 तासांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं अक्षरशः या जिल्ह्याला झोडपून काढलंय. सोसाट्याचा वाराही सुटला आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी पूर आला. अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलेलं आहे. तिथली स्थिती नेमकी काय आहे, कशी आहे ते आपण बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पालघरमध्ये पावसाचं थैमान, रस्ते पाण्याखाली, घरं पाण्याखाली. चिंचणीतील नागरिकांचं स्थलांतर. शेकडो गावात वीज पुरवठा खंडित. गेल्या 3 दिवसांपासून पालघरमध्ये पावसानं हजेरी लावली असली तरी सुद्धा बुधवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले. पाणी भरू लागल्यामुळे चिंचणीतील काही कुटुंबांचं प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलं. मुसळधार पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यानेही थैमान घातलेला असून ठिकठिकाणी विजेचे खांब कोलमडून पडले. त्यामुळे शेकडो गावांमधील वीज पुरवठा खंडित झालाय. गेल्या 16 तासांपासून या गावांमध्ये वीज नाहीये, तर मोबाईलचीही रेंज मिळत नाहीये. पालघरच्या बोईसरमध्ये झालेल्या पावसानंतर धनानी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. हे पाणी नागरिकांच्या घरातही शिरलं.
पावसाचा जोर वाढल्यानंतर सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. धामणी आणि कवडास धरणातून 37,303 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. यामुळे सूर्या नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विक्रमगडच्या पाचमाड या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तर डहाणू जव्हार नाशिक मार्ग देखील बंद करण्यात आलाय. जव्हारमधील शिरपमाल या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला. पुढच्या 48 तासात मुंबई कोकणासह परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातो. पुढचे काही तास पालघरसाठीही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राहुल पाटील, न्यूज 18 मराठी, पालघर. नाशिक आणि परिसरामध्ये सुद्धा सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये 13,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गोदा घाट परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिर हे पाण्याखाली गेलेत आणि गोदा घाट परिसरातील टपऱ्या तसंच दुकानं काढून घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्यात. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. पुलावरून पाणी जात आहे. यामुळे रस्ते बंद करण्यात आलेत आणि दुकानं ही सुद्धा बंद केल्याचं दिसतंय. खेडेगाव पूल, त्यानंतर जुने बेज पूल आणि कळमन नाशिक रस्त्यावरील आठंबे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. पुरातील पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय.